जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीसाठीची जी सलामी आहे ती म्हणजे आमच्यासाठी अगदी भाग्याचा क्षण येतो आणि त्यासाठी पण खूप नशीब असावं लागतं की आम्ही स्वतःहून सलामीसाठी आलोत असं म्हणू शकत नाही. बोलून घेताना ते भाग्यच असतं की 15 दिवस आम्ही पंढरपूर बंदोबस्तलाच होतो. आता मौली रामकृष्ण हरी. माधवीताई, तुम्हाला कसं वाटतं आता तुम्ही आज या ठिकाणी आलात? तुम्ही इतके सलामी दिले असेल आणि आज तुम्ही तुकोबाची पालखी येणार आहे, तिला सलामी देणार आहे. संत तुकाराम जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीसाठीची जी सलामी आहे ती म्हणजे आमच्यासाठी अगदी भाग्याचा क्षण येतो आणि त्यासाठी पण खूप नशीब असावं लागतं की आम्ही स्वतःहून सलामीसाठी आलोत असं म्हणू शकत नाही. माऊलींचीच कृपा आहे की त्यांनी आमची यासाठी निवड केली आणि आम्हाला हा सलामीचा क्षण देण्यासाठी आला. कारण की नेहमीच्या वेळेला इथे मुख्यालय आमचं जे असतं तिथल्या मुलींची निवड केलेली असते, परंतु यावेळेस योजनाच त्यांनी अशी केली की आमच्या एक कोर्सच्या निमित्ताने आम्ही इथे आलोत आणि शेवटचा आजचा आमचा दिवस असून सुद्धा आमची निवड ही सलामीसाठी स्वतः जे इच्छुक असतील त्यांना विचारण्यात आली आणि त्यावेळेला आम्हाला म्हणजे हा क्षण अनुभवायला भेटणार आहे. अजून सलामी व्हायची बाकी आहे. तुमचं नाव काय बोलले पुन्हा आणि कुठून आलात तुम्ही? माझं पूर्ण नाव आहे माधवी रमेश गोडाई. मी मूळ आहे नाशिकची, परंतु माझी निवड आणि माझं जे कार्यक्षेत्र आहे ते पुणे शहर लष्कर पोलीस स्टेशन येथे आहे. आणि आता टोटल आपण किती जणांचा ग्रुप असणार आहे जो सलामी देणार? आपण सलामी देण्यासाठी आमचा 20 जणांचा ग्रुप असणार आहे. त्यात सर्व महिलाच आहेत. सर्व महिलांचा ग्रुप आहे म्हणजे हो, तुमचा? सर्व महिलांचाच आहे. तुम्ही इथे आलात सलामी द्यायला, पण तुम्ही आता कधीपासून आलात तिथे? किती वेळ झाला इकडे येऊन? आम्ही सकाळी 6:30 वाजेपासून आलेलो. 6:30 वाजल्यापासून? सकाळी आम्हाला वाटलं होतं की लवकर आहे, त्यामुळे आम्ही आलेलो. कधी वारीत वगैरे गेलेत का तुम्ही? वारीला वगैरे? वारीला म्हणजे माऊली असं आम्हाला स्वतःहूनच बोलून घेताना ते भाग्यच असतं की 15 दिवस आम्ही पंढरपूर बंदोबस्तलाच होतो आता आणि मागच्या वर्षी पण आम्ही होतो 15 दिवस. तर आम्हाला चरण दर्शन विठ्ठलाचे होतात आणि आम्ही स्वतःहून त्यासाठी जात असतो. आणि 15 दिवस कुठे होते मागे वारीला तुम्ही? आम्ही मठामध्ये राहिलेलो होतो, धोंडोपंत मठामध्ये. आमची तिकडे सोय केलेली असते. कुठे आहे ते? धोंडोपंत मठ आहे ना, चंद्रभागा नदी जी आहे ना तिला अगदी लागूनच आहे. 5 पंढरपूरमध्ये? हो, पंढरपूरमध्ये. म्हणजे बघा, ह्या होत्या आपल्या माधवी रमेश बोराईताई, पोलीसमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे. आणि ते बोलतात ना की त्यांना विचारलं मी वारी करतात का, पण त्यांनी सांगितलं की वारी म्हणजे कसं आहे, आम्हाला माऊली स्वतः बोलून घेतात आणि त्यांनी पंढरपूरमध्ये सुद्धा 15 दिवस सेवा केलेली आहे. आणि आज त्यांना हा सर्वात मोठा भाग्याचा क्षण आहे. कारण ही जी सलामी असते ना, जी महत्त्वाची सलामी असते त्यापैकी एक सलामी आहे. त्यावेळेस हे जे वरती आपण बघू शकता, जे तुरेवाला आपलं जे कॅब असेल ना, ही त्याच वेळी घातली जाते. आणि बघा एकदम त्यांचं युनिफॉर्मसुद्धा बघू शकतो आपण, स्कार्फ वगैरे एकदम लाईन यार्ड वगैरे एकदम पूर्ण बोलतो ना टर्नओव्हर वगैरे यावेळेस चेक केला जातो, पण फुल एकदम चांगल्या टर्नओव्हरमध्ये ते आहे तिथे या ठिकाणी बघू शकतो. आणि इथे त्यांचे रायफल्स वगैरे सर्व आहे तिथे बघू शकतो आपण. आणि सर्व वारकरी अजून जेवण चालू इकडे. थोड्या वेळात आपण ती सलामीसुद्धा बघणार आहोत. रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई. नगर आलेलं आहे. अरे थोड्या वेळात हे सलामी होणार या ठिकाणी बघू शकता. मागे 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 माऊली थोडं मागून करा ना. माऊली मागे माऊली. ओ माऊली मागे. पालखी लिहिली आता थोडं सगळं उभे घे ना, उभे घे ना, उभे. माऊली मागे ना, माऊली.
ओ माऊली मागे माऊली इकडे बोल.
बघू शकता या ठिकाणी आपले सोलापूर प्रमुख आलेले आहेत जे बाबा